तुम्हाला तुमच्या मुलाला इंग्रजी शिकवायचं आहे, पण सुरुवात कुठून करू हा प्रश्न पडला आहे. डोंट वरी, हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की इंग्रजी वाचनाची सुरुवात कुठून करायला पाहिजे. हा व्हिडिओ खरं तर मी 4 ते 5 वेळा या टॉपिकवर व्हिडिओज बनवलेत आणि प्रत्येक वेळी व्हिडिओ खूप चांगला चाललाय, चांगला पॅरेंट्सकडनं चांगला प्रतिसाद मिळतो. याचं कारण हेच आहे की पॅरेंट्सना पण कळतंय की या पद्धतीने किंवा ही खरी सुरुवात आहे इंग्रजी वाचन शिकवायची. सो तुमच्या मुलाला जेव्हा लेटर किंवा कॉन्सोनंट ब्लेंड समजताय, लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली इथून स्टार्ट करायचं नाहीये. ABCD वाचता येते, त्यांना साऊंड समजतायत की बी ला ब आवाज काढायचा आहे किंवा जोडाक्षर जे आहेत कॉन्सोनंट ब्लेंड, बी ला एल लागला की ब्ल बोलायचं, सी ला आर लागला क्र बोलायचं. या स्टेप नंतर तुम्हाला जर स्वर शिकवायचे असतील तर पहिले कोणते स्वर शिकवा, तर हे 10 स्वर शिकवा. पण प्रॉब्लेम असा आहे की शिकवताना किती वेळ जाऊ शकतो. मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये 30 डेजमध्ये सुरुवातीच्या 5 दिवस तर मी फक्त याच गोष्टींवर भर देत असतो. साधारणतः प्रत्येक 1 तास म्हणजे 4 ते 5 तास फक्त एकच गोष्ट मुलांना वारंवार सांगितली जाते. आता तुम्ही या 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही अपेक्षा करू शकत नाही की मुलं 10 मिनिटात लवकर ट्रेन होतील. तुम्हाला सुद्धा ही गोष्ट सतत त्यांच्याकडून करून घ्यावी लागेल. पण कशी करून घ्यायची हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. AEIOU इकडे दिसते तुम्हाला, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे पण दिसते AEIOU. हे 5 स्वर नसून 10 आवाज आहे. सुरुवातीला जे एकत्र एकटे आलेले AEIOU आहे ते शॉर्ट साऊंड आहेत आणि यांचे आवाज काय काढायचे आणि हे मुलांना कसं शिकवायचं. कारण बऱ्याच मुलांना, म्हणजे तुम्ही आता विचारून बघा यांचे आवाज काय आहेत. व्हिडिओ पॉज करा, मुलांना यांचे आवाज विचारा. कदाचित मुलं सांगणार नाही, त्यांना माहिती असतं पण तरी ते सांगू शकत नाही. त्यांना हे माहिती असतं BAT बॅट. मला सांगा हा ब आहे आणि हा ट आहे. मग तुम्ही याला बट म्हटलं का? नाही, तुम्ही म्हटलं बॅट. मग ब नंतर येणारा जो ॲ आवाज आहे तो कोणाचा आहे? तो आहे याचा. याचा अर्थ ए साठी ॲचा आवाज आहे, BAT बॅट. आता मला सांगा ही स्पेलिंग काय आहे? येस. मग हा ट आहे, हा न आहे. मग तुम्ही याला वाचलं काय? टन वाचलं? नाही, टेन. मग मला सांगा ट नंतर येणारा ए आवाज कोणाचा आहे? तो ह्या ईचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवा. हे काय आहे? व्हेरी गुड, फिश. मग हा तर फ आहे आणि हा श आहे. मग तुम्ही फश न म्हणता फिश म्हटलंय, याचा अर्थ हा आयचा आवाज तुम्ही ई काढला. हा काय? नॉट. हा न आहे आणि हा ट आहे. पण तुम्ही नॉट म्हटलं म्हणजे नच्या पुढे तुम्ही ओचा आवाज ऑ काढला, म्हणजे ओला तुम्हाला ऑ वाचायचा आहे. हे काय? क. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जसं आहे तसंच, म्हणजे यू ला तुम्ही सायलेंट ठेवलंय खरं तर, म्हणजेच अ आवाज काढलाय. म्हणजे यूचा आवाज तुम्हाला अ काढायचा आहे. म्हणजे हा क आहे, यूचा आवाज अ काढला की तो कच राहतो, क. सो अशा पद्धतीने पहिल्या AEIOU ची तुम्ही आवाज मुलांना समजावू शकता. असं एकदा तुम्ही ट्राय करू शकता की या पद्धतीने मुलं ही स्वर लक्षात ठेवतायत का. ही गोष्ट तुम्ही जेव्हा रिपीटेडली त्यांच्या करून घ्याल त्यावेळी त्यांना हे चांगलं कळेल. आता मुलं हे समजायला सुरुवात करतात, पण त्यानंतर खरी गंमत सुरू होते. ह्या स्वरांचे पुन्हा वेगळे 5 आवाज मुलांना सांगायचे असतात. ते सांगायचे असतात मॅजिक ईच्या जोडीला. म्हणजे हे स्वर जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येतात, म्हणजे तुम्हाला दिसतोय ईच्या जोडीला, त्यावेळी हे AEIOU हे आवाज ॲ ए ई ऑ अ न काढता वेगळे आवाज काढतात. ते आवाज ओळखणं अतिशय सोपं आहे, तुमच्या पण लक्षात येईल. ए ई आय ओ आणि यू. सिम्पली जर मुलांना तुम्ही सांगितलं की जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येईल तेव्हा ह्या AEIOU चे आवाज आपण त्याला ABCD मध्ये जसं वाचतो तसे काढायचे. जसं याला तुम्ही ABCD मध्ये काय वाचता? ए. तर तुम्हाला त्याला एच वाचायचं आहे. याला ई, याला आय, याला ओ आणि याला यू. आता हे करून झाल्यानंतर मुलं बेसिक शब्द तर वाचायला शिकतील, पण तुम्हाला असं वाटेल की फक्त छोटे शब्द वाचतील. मी मुद्दामून खाली काही मोठे शब्द घेतलेत. याचा परिणाम असा होतो की मुलं खूप मोठे शब्द सुद्धा इझिली वाचतात. सुरुवात करायची आहे तुम्हाला छोट्या गोष्टींपासून. जसं की आता हा शब्द तुम्हाला मुलांना सांगायचा आहे, त्यांना हा माहिती आहे, हा माहिती आहे, त्यांना माहिती आहे हा स्ट आहे आणि हा ब आहे. पण मुलं हा जो स्ट आणि ब शब्द आहे तो कशा पद्धतीने वाचतात.
जर त्यांना याचा आवाज समजायला लागला, एचा आवाज काय काढायचा, ॲ. सो स्टच्या पुढे त्यांना फक्त ॲ म्हणायचं आहे. काय म्हणणार, स्टॅब. सो अशा पद्धतीने तुम्ही डेफिनेटली सांगू शकता स्टॅब. आता इथे बघा, इथे 2 अ आहेत, पण आता सुरुवातीला समजण्यासाठी हवं तर आपण एक छोटी स्पेलिंग घेतली तरी चालेल, म्हणजे मुलांना कळेल चांगल्या पद्धतीने. आता इथे बघा, हा म आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा ट आहे, तेही तुम्हाला माहिती आहे. पण हा मट नाहीये. याचा आवाज ह्या ए वर ठरणार आहे. आता ह्या एचा आवाज तुम्ही म्हणा सर आम्ही एचा आवाज ॲ काढला, स्टॅप. पण इथे हा ए मॅजिक ईच्या जोडीला आहे, आणि मॅजिक ईच्या जोडीला आल्यानंतर त्याचा आवाज तुम्हाला काढायचा आहे ए. म्हणजे मला ए लागला, तुम्हाला म्हणायचंय मेट. सेम वॉवल्स, मात्र तुमचे 2 आवाज होत आहे. मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता इथे बघा, हा काय आहे, हा आहे स्प आणि हा आहे ल. सो तुम्ही ह्याला स्पल वाचलं का, नाही, स्पल नाही, कारण हा जो ई आहे ह्याचा आवाज काय, ए. सो स्पच्या पुढे तुम्हाला ए म्हणायचंय, स्पच्या पुढे ए म्हणा. स्पला ए लागला, स्पे. जसं तुम्ही मराठीमध्ये नेहमी मुलांना सांगता, बला वेलांटी लागला बी, बला उकार लागला बू, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे की स्पला ई लागला, स्पे. आता इथे बघा, पुन्हा एकदा, हा ट आहे, हा ल आहे. सो टल आहे का, नाही, त्याच्या पुढे ए दिसतोय, पण ए दिसला म्हणून तुम्ही ॲ म्हणणार का, टॅल, नाही. तर ए हा मॅजिक ईच्या जोडीला आहे, त्यावेळी तुम्हाला एला ए म्हणायचंय, तुमचा आवाज होईल टेल. पुढचा शब्द हा ल आहे, आणि हा न, आणि हा क. तर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जोपर्यंत तुम्हाला ह्या आयचा आवाज काय काढायचा आहे, तर त्याचा ई काढायचा आहे. ई म्हणजे कोणाला, ल ला लागलाय म्हणून ल ला ई म्हणा, म्हणजेच ई म्हणजे वेलांटी, ल ला ई, ली. सो हा शब्द झाला लिंक. आता इथे बघा, हा शब्द काय, तुम्ही म्हणणार ब्र, आणि हा शब्द आहे ब. शेवटचा ई कधी इंग्रजीत वाचू नका. बरीच मुलं ब ला ई लागला बे वाचायला जातात, हे सांगणं गरजेचं आहे. आता हा शब्द ब्रब वाचला का, नाही, कारण ते वाचणं ह्या आय वर ठरणार आहे. ह्या आयचा आवाज काय काढायचा, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. ते आयला आपण एबीसीडी मध्ये आय म्हणतो, तर त्याला आता इथे आईच म्हणायचं, कारण तो मॅजिक ईच्या जोडीला आहे. सो ब्रला आई लागला, ब्राय, ब्राय, ब्राय. आता इथे बघा, हा फ्र आहे आणि हा ग आहे. सो हे काय झालं, फ्रग. पण हा जो ओ आहे त्याचा आवाज काय काढायचा आहे, ऑ. सो फ्र ला ऑ, फ्रॉक, फ्रॉक, फ्रॉक. आता इथे हा स्ट आहे आणि हा ल आहे. सो हा शब्द स्टल आहे का, नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे की ह्या ओचा आवाज तुम्हाला काढायचा आहे ओ. सो स्ट ला ओ, स्टोल. आता इथे एक चूक होऊ शकते, जर तुम्ही स्वतंत्रपणे सांगितलं की हा स्ट, हा ओ आणि हा ल, स्ट ओ ल, तर नाही, स्वर हा त्या अगोदरच्या कॉन्सोनंटला लागलेला असतो. सो स्ट ला ओ लागला, स्टो, हे सांगणं गरजेचं आहे. आता इथे हा क आहे आणि हा ट आहे. यू ला आपण अच वाचतो, म्हणजे सायलेंट ठेवतो, म्हणजे जसं आहे तसंच वाचायचं आहे. कट, कट वाचायचं नाही. हा न आहे, हा ड आहे. आता इथे हा नड शब्द आहे का, सॉरी, हा नड शब्द आहे का, नाही. तर ह्या यू ला तुम्हाला इथे वाचायचं आहे, यू ला तुम्हाला यूच वाचायचं आहे. सो न ला यू लागला, न्यू, न्यूट. या पद्धतीने जर तुम्ही पहिल्या या 10 स्वरांचे आवाज मुलांकडून करून घेतले, म्हणजे आता हे फक्त 10 शब्द आहेत, तुम्ही अशा पद्धतीने अनेक शब्दांची प्रॅक्टिस करू शकाल. माझे व्हिडिओज याच्यावर 4-5 व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द मिळतील. तर हे शब्द आणि अशा पद्धतीने जर प्रॅक्टिस करून घेतली तर त्याचा परिणाम असा होतो की मुलं ह्या गोष्टी जेव्हा समजायला लागतात त्याला मोठ्या स्पेलिंग वाचणं सोपं जातं. तसं आता इथे बघा, तुमच्या लक्षात येत आहे, इथे ए एकटाच आहे आणि इथे हा ए मॅजिक. म्हणजे सिम्पली इथे जो मोठा शब्द दिसतोय त्याच्यामध्ये 2 छोटे शब्द आहेत. हा इथला एक आणि हा एक इथला आहे. सो हा मुलं जेव्हा शब्द वाचायला जातील, तुम्ही कसा वाचताय, तुमच्याकडे बऱ्याच जणांनी हा शब्द वाचलाही असेल. थोडंसं पॉज करा, तुम्ही वाचा आणि पुन्हा हवं तर प्ले करा.
क्या हा स्ट्र आहे, स ट र. कॉन्सोनंट ब्लेंड चांगले माहिती असणं आवश्यक आहे. सो स्ट्रला ए स्ट्रेट, कॅस्ट्राइट. आता इथे बघा, हा शब्द तुम्हाला मोठा वाटतोय, पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं पाठीमागून तर ह्या एच्या जोडीला मॅजिक ई आहे, म्हणजे हा एक तुमचा वर्ड झालाय. न ला आय लागलाय, हा एक झालाय. मला यू लागलाय, हा एक झालाय. आणि हा सो मे बी ओ दिसतोय म्हणून तुम्ही काही वेळा ओचा आवाज होतो. प्रत्येक गोष्ट एकाच व्हिडिओतून तुम्हाला कळणं शक्यच नाही. मुळातच 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी सांगणं शक्यच नाही. क म क म्यू. आता हा म आणि म दोन आहेत, तुम्ही एकच. क म्यू यू. आता हा लॉंग साऊंड का, नाही का, एकटाच आलाय तर ह्याला का नाही वाजला, क म. तर ह्या गोष्टी तुम्हाला जसे असं तुम्ही पुढे बघाल, पुढचे व्हिडिओज बघाल, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागतील. न ला आय लागला नी, आणि क ला ए लागला के, कम्युनिकेट. आता इथे बघा, हा शब्द तुम्ही काय वाचताय? येस, इथे आयला तुम्ही काय वाचणार? ई. सो हा शब्द तुम्ही वाचला डिस. आणि ह्या प ला यू लागला प्यू. सो छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर मोठ्या गोष्टी सहज वाचता येतात. सो तुम्हाला आजपासूनच या स्वरांची प्रॅक्टिस करायची, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवायचं असेल. आणि जर तुम्हाला शिकवता येत नसेल, कारण प्रत्येक गोष्ट शिकवणे एक स्किल आहे, प्रत्येक वेळी पॅरेंट्सना ती जमेलच असं नाही, किंवा पॅरेंट्सचं बऱ्याच वेळा मुलं ऐकत नाहीत, कॉन्सन्ट्रेट करत नाहीत, तर आपले ऑनलाईन क्लास रिडिंगचे अवेलेबल आहेत. रिडिंगच्या सोबत रायटिंग आहे, स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच असते, स्पोकनची बॅच असते. या सगळ्या ऑनलाईन बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.